माय माऊली नमस्कार. त्रिवेणी उत्सव जागर सण वार उत्सव उपक्रमात आज मी तुमच्याशी गरम गरम भुईमुंगाच्या शेंगा बद्दल अभिवाचनातून सांगणार आहे. श्रवण करा. आवडले तर नक्कीच अभिप्राय लिहायला विसरू नका. कुणी लिहिलं माहीत नाही बरं का, पण खूप छान हो. गरम गरम भुईमुंगाच्या शेंगांची कढई समोर आणून ठेवतो. कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरुवात करतो. अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो. खालच्या टरफलामध्ये गायब होतो. आपण मग तो बोटाने शोधायला सुरुवात करतो. अगदी अर्धा ते 1 मिनिटाची क्रिया. पण शेजारी कढईभर शेंगा असूनही ते एका दाण्याला आपण शोधत बसतो. थोडीशी तरी वैतागतो ना? सांगा बरं. या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते. आयुष्याचे देखील असेच आहे बरं का. पाठीभर आनंद शेजारी असूनही आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो. काय? पाठीभर आनंद आपल्याजवळ असतो, परंतु आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो. पाठीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही आणि जेव्हा पाठीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते. आयुष्य खूप सुंदर आहे हो, त्याला अनुभवा. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा, भरभरून जगा. नेहमी आनंदी राहा, आनंदी राहा. आनंद घ्या, आनंद द्या. आपला आनंद आपल्या हातात. त्रिवेणीचं ब्रीद वाक्य रोज आठवा, रोज आठवा.